या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक 27 जून 2024 रोजी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील मालेगाव तालुका व जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणाऱ्या एकूण 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून 70 लिटर गावठी दारू, 1360 लिटर रसायन असा एकूण 78,000 रुपयांची गावठी दारू, रसायन व इतर साधन सामुग्री जप्त करून संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली 6 गुन्हे दाखल केले आहेत। या धाड सत्रात जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सौदाणे शिवार, दहिवाळ शिवार, यसगाव शिवार व जळकू शिवारातील अशा 4 ठिकाणी या जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील ताहराबाद शिवारातील 2 ठिकाणांचा समावेश आहे। सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी अवैध दारू गाळप करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली आहे। जिल्ह्यातील डोंगर, दऱ्या, नदी नाल्यांच्या लगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, गोरक्षनाथ समंतसरकर, शरद मोगल, सुभाष चोपडा, नरेंद्र कुमार कोळी, योगेश कोळी, दत्तात्रय माळी व मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे पथकातील सावंजी, कोठाळे, पवार, नेरकर, बच्चा, वाघ, देवरे, पाटील, भांबरे, कुमावत, अहिरे, गुंजा, शिरोळे, वाघ, मुंडे, कोळी अशा पथकांनी कामगिरी केली आहे। अवैध व्यवसायासंबंधी नागरिकांनी माहिती द्यावी। माहिती देणाऱ्या इसमाचं नाव गुप्त ठेवलं जाईल असं पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचं आढळून आलं असून अशा प्रकारे गावठी दारू हातभट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलिसांना तात्काळ संपर्क करावा असं आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे।